उद्या सीसीपीएची एक बैठक पार पडणार आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या बैठकीच्या अध्यक्षपदी असतील। उद्या कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर्स अर्थात सीसीपीएची एक महत्त्वाची बैठक दिल्लीत पार पडेल। ही समिती देशातल्या महत्त्वाच्या राजकीय मुद्द्यांवरती निर्णय घेत असते। विशेषतः संसदेचं अधिवेशन कधी आयोजित करायचं यासारख्या निर्णयांसाठी ही समिती जबाबदार असते। या समितीच्या अध्यक्षपदी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आहेत आणि उद्याची बैठक अनेक दृष्टिकोनातून महत्त्वाची मानली जाते। पुन्हा एकदा जाऊया, आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। प्रशांत, सध्या घडणाऱ्या घडामोडींच्या अनुषंगानं सीसीपीएची बैठक कशी महत्त्वाची? ज्ञानदा, राजधानी दिल्लीमध्ये वेगवान घडामोडी घडत आहे। आज सकाळपासून बैठकींचे सत्र आहे, उद्याही बैठकींचे सत्र होणार आहे। त्यामध्ये सीसीपीए कॅबिनेट कमिटी ऑन पार्लमेंट अफेअर्स म्हणजे या राजकीय घडामोडी संदर्भातला निर्णय घेणारी जी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आहे त्या बैठकीची देखील बैठक होणार आहे। आणि या बैठकीमध्ये जर बघितलं ज्या पद्धतीने विरोधी पक्षांच्या वतीने विशेष अधिवेशनाची मागणी केली जात आहे, एकीकडे काँग्रेस जो मुख्य विरोधी पक्ष आहे त्याचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी विशेष अधिवेशनाची मागणी केली आहे। सोबतच आरजेडीचे जे नेते आहेत मनोज झा यांनी देखील विशेष अधिवेशनाची मागणी केली आहे। त्या अनुषंगाने काही निर्णय होतो का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। सोबतच जर काही महत्त्वाचे निर्णय राजकीय दृष्टिकोनातून घ्यायचे असेल तर अशा वेळी त्या संदर्भात सीसीपीची बैठक होते ना, सर्व पक्षीय बैठक बोलून त्या बैठकीत त्याची निर्णयाची माहिती दिली जाते। त्यामुळे उद्या ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे। जसं मी मगाशी म्हणालो होतो की साधारणतः उद्या 3 महत्त्वाच्या बैठकी आहे। एकीकडे सीसीपीए आहे, त्यानंतर सीसीडी आहे आणि त्यानंतर सीसीई आहे, म्हणजे कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमी अफेअर्स, कॅबिनेट कमिटी ऑन डिफेन्स, अशा या साधारणतः 3 महत्त्वाच्या बैठकी उद्या सकाळी 11 नंतर सुरू होतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी या बैठक होण्याची शक्यता आहे। फक्त सीसीपीएची बैठक ही राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली होऊ शकते, संसद भवनाच्या कार्यालयात होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे दिल्लीमध्ये वेगवान घडामोडी घडतात, अनेक महत्त्वाच्या बैठका उद्या पार पडतील। धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल। आणि आता एक ताजी बातमी येते ती म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला पोहोचलेले आहेत। सध्या देशामध्ये घडत असलेल्या घडामोडींच्या अनुषंगानं अर्थातच ही भेट महत्त्वाची मानली जाते। नुकताच मुंबईत एक कार्यक्रम पार पडलेला आणि या कार्यक्रमामध्ये बोलताना मोहन भागवतांनी देशाच्या शत्रूंना धडा शिकवायलाच हवा अशी आक्रमक आणि ठोस भूमिका घेतली होती। आणि याच घडामोडींच्या अनुषंगानं पंतप्रधान मोदी आणि त्यांची भेट होती। तर एक मोठी बातमी पुण्यातल्या चांदणी चौकात पीएमपीएमएल बसचा अपघात झालाय आणि पीएमपीएमएल बस चांदणी चौकातनं कोथरूडच्या दिशेने येताना हा अपघात घडल्याची माहिती मिळते। या अपघातादरम्यान पीएमपीएमएलच्या बसनं अनेक वाहनांनाही धडक दिली। या अपघातात 5 ते 6 दुचाकी आणि एका रिक्षाचं नुकसान झाल्याची माहिती आहे। या बसचा ब्रेक फेल झाला होता, त्यामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येते। तर पुण्यामध्ये पीएमपीएमएल बसचा अपघात झाला, बसचे ब्रेक फेल झाले होते, त्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। सीसीटीव्ही दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो की या बसनं अनेक छोट्या वाहनांना कशी ठोकर दिली।